नमस्कार. सिद्धश्रेया रेसिपीज मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण बघतोच की नवरात्र अतिशय जवळ आली आहे आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई आम्ही घट्ट बसवतो पण त्यामध्ये धान जे येतं ते धान आमचं म्हणावं इतकं चांगलं उगवत नाही आणि कुजतं, काहींच्या याला बुरा येतो, वास येतो. तर असं होऊ नये यासाठी आम्हाला काही छोट्या मोठ्या टिप्स सांगाव्या अशी सगळ्यांची रिक्वेस्ट असल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. घट कशा पद्धतीने बसवला जातो अतिशय कटाक्षाने ऐका. छोटी मोठी जरी चूक तुमच्याकडून झाली तरीसुद्धा तुमच्या घटाच्या बाबतीत नाराजी व्यक्त होते. आणि बघा, धान जर व्यवस्थित आलं नाही तर प्रत्येक महिलेला एक प्रकारचं तिच्या चेहऱ्यावर जो काही आनंद असतो तो काही बघायला मिळत नाही. तर ते व्यवस्थित येण्यासाठी मी काही खास टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पण त्याआधी तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे मी सगळ्यात आधी 2 चौरंग बघा अशा पद्धतीने टाकून घेऊन त्याच्यावरती मद्रा नवीन कपडा मी अंथरलेला आहे. तुमच्याकडे हा शक्य नसेल तर तुम्ही ब्लाऊजचा पीस, आपल्या साडीमध्ये जो पीस निघतो किंवा त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे प्लेन एखादा पीस असेल तर तो टाकून घेतला तरीही चालेल. आता त्यानंतर आपल्याला सुरुवात करायची ती म्हणजे घटस्थापनेला. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे इथे देवीचा फोटो होता, खूप मोठा होता आणि एक छोटा पण आहे तुळजाभवानीचा. मी दोन्ही ठेवून घेतलेले आहे. माझ्याकडे फुलांची ओरिजिनल माळ बनवलेली नसल्यामुळे मी ही माळ टाकलेली आहे. पण तुम्हाला घटस्थापना करताना चांगल्याच फुलांची माळ, तुम्हाला जे फुले अवेलेबल होतील त्या फुलांची, झेंडूची म्हणा, चाफ्याची म्हणा किंवा अजून वेगवेगळे म्हणा, त्याची माळ तुम्हाला टाकून घ्यायची आहे. किंवा फुलं वाहिले तरी चालतील, काहीच हरकत नाही. आणि घट बसवताना एक गोष्ट अति कटाक्षाने लक्षात ठेवायची आहे की कुलदेवीची पूजा हीच घटस्थापना असते. आपण कुलदेवीला स्मरूनच ही पूजा करतो, घट मांडतो. त्यामुळे कुलदेवीचा जो काही कलश आपण स्थापन करतो तो कलश वेगळा स्थापन करायचा आहे आणि जो घट आपण मांडतोय तो सुद्धा एक बाजूला वेगळा ठेवायचा आहे. आता बऱ्याच ठिकाणी असं केलं जातं की घट मांडल्यानंतर त्याच्यावरतीच आपण नारळ चढवतो आणि त्याच्यावरतीच माळ टाकतो. पण मैत्रिणींनो, तेही काही चुकीचं नाही आहे. पण माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की घटी देव बसल्यानंतर आपण शक्यतो ते टाक, घट हलवत नाही किंवा देवीचा टाकसुद्धा आपण हलवू देत नाही. मग जर घटावर तुम्ही नारळ ठेवलं आणि रोज तुम्हाला त्या धानसाठी पाणी घटामध्ये टाकायचं आहे, घट कोरडा होऊ द्यायचा नाही. कारण ते घट म्हणजे मडकं असतं आणि त्या मडक्यामध्ये पाणी पाझरल्यानंतर काही वेळेला खूप कोरडं होऊन जातं. त्यानेसुद्धा तुमचं धान कुजतं किंवा त्याचा वास येतो. पण बघा, जर आपण असं केलं, आता यावेळेला मी काही वेगळी पद्धत तुम्हाला सांगत आहे, जरा वेगळी आहे पण चांगली आहे. त्यामुळे तुम्हाला घटाची कुठलीही वस्तू हलवावी लागणार नाही. आता मी 2-3 व्हिडिओ असे बघितले होते की त्यामध्ये घटावरती जी डिश त्यांनी ठेवलेली होती त्याच डिशमध्ये देवीचा टाक ठेवलेला होता, आपल्या कुलदेवीचा टाक. आता मला सांगा, आपण कुठलाही देव नवरात्रापर्यंत हलवत नाही, तिथेच त्याची आहे तशी पूजा करतो. मग जर तो टाक आपण कलशाच्या वरती ठेवला, त्या घटाच्या वरती ठेवला आणि ती डिश उचकवून आपण जर त्यात पाणी टाकत असू तरी हे योग्य आहे का? जीव असा वेटाकुटीला आणून आपण उपवास पकडायचा. काहीजण चप्पल सोडतात, काहीजण खूप अनेक गोष्टी सोडतात. मग हे सोडल्यानंतर एवढे नियम आपण सगळे पाळायचे आणि एक छोटी मोठी चूकसुद्धा आपले उपवासांवर पाणी फिरवू शकते. त्यामुळे प्लीज हा व्हिडिओ मन लावून ऐका. चला तर मग आपण वेळ न घालवता सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघा, आपल्याला घट बसवण्यासाठी इथे अष्टदल कमल तुम्ही काढलं तरीही चालेल किंवा स्वस्तिक केलं तरीही चालेल, साधा आणि सरळ. बघा, अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. अतिशय छोटं काढलं तरीही चालेल. फक्त तुमचं जे काही भांडं आहे ते व्यवस्थित त्याच्यावर बसवायचं आहे, जेणेकरून घट हलणार नाही आणि तुमची पूजा अतिशय व्यवस्थित केली जाईल. बघा, अशा पद्धतीने मी ते स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. गणराया असतो बघा, तर गणपतीला सगळ्यात आधी अंघोळ घालून घ्यायची आहे. बघा, अंघोळ घातल्यानंतर त्यानंतर पंचामृत किंवा दूध तुम्हाला जे हवं असेल तशी अंघोळ तुम्ही घालून घेऊ शकता. बघा, अशा पद्धतीने 4 ते 5 चमचे पंचामृत. त्यानंतर पुन्हा पाण्याची अंघोळ. बघा, अशा पद्धतीने स्वच्छ गणपती बाप्पाला अंघोळ झाल्यानंतर एका स्वच्छ कपड्याने बघा, अशा पद्धतीने मी ते नागिनीचं पान टाकून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी गणपतीची अंघोळ करण्यासाठी आणि त्याची जागा तुम्हाला फिक्स करायची आहे. त्यानंतर गणपती उचलायचा नाही किंवा हलवता पण येणार नाही. बघा, अशा पद्धतीने गणपती स्थापना आपण तांदळावर केलेली आहे. आता गंधफूल, अक्षता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकून घेऊ शकता. बघा,
जर देवाच्या कपाळी गंध लावला तर पायाला सुद्धा गंध लावावा, कारण आपली लायकी पायाजवळ असते, डोक्याजवळ नाही. बघा, तांदूळ टाकून घेऊया आणि आता तिथे फूल पण ठेवून घेणार आहोत. ही झाली गणपती स्थापना. आता आपण जे स्वस्तिक काढलेलं होतं घट बसवण्यासाठी, त्याच्यावर सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने हळदी कुंकू आणि अक्षता टाकून घ्यायच्या आहेत. फूल ठेवलं तर तुमचा घट व्यवस्थित बसणार नाही, त्यामुळे बघा अशा पद्धतीने यालासुद्धा मी या भांड्यालासुद्धा कडेकडेने कुंकू आणि हळदीचे बोटं लावलेले आहेत. तुम्ही नुसते कुंकवाचे लावले तरी चालतील, काहीच हरकत नाही. आणि आतली बाजू जी आहे मातीच्या खालची, तिथे सुद्धा आपल्याला एक छोटं स्वस्तिक कुंकवाने काढून घ्यायचं आहे. इथे मी हे भांडं ठेवून घेतलेलं आहे. आता त्याच्यावर बघा अशा पद्धतीने आपण त्या भांड्यावर माती टाकून घेतलेली आहे. अगदी व्यवस्थित माती टाकायची, खडे वगैरे सगळे काढून टाकायचे आहेत. खूप पण चिकन नाही करायची आहे. त्यावरती आता जे आपण धान्य केलेलं असतं बघा, आता यामध्ये साधारण सप्तधान्यसुद्धा घेतात बरेच जण, 4-5 धान्य घेतात. तुम्ही नुसते गहू घेतले तरीही चालतील, किंवा तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सप्तधान्य टाकले तरीही चालतील, काहीच हरकत नाही. बघा जास्त पण दाट टाकायचं नाही, अशा हिशोबात टाकून घ्यायचे आहे. आणि टाकून घेतल्यानंतर त्यावर पुन्हा एक थर हे बघा अशा पद्धतीने मातीचं टाकून घ्यायचं आहे. काही गहू झाकले जायला हवे. बघा अशा पद्धतीने टाकून घेतलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आहे. आता पाणी शिंपडून झाल्यानंतर आपल्याला जो घट आपण बनवून घेतलेला आहे तो ठेवायचा आहे. बघा या घटाला सुद्धा मी अशा पद्धतीने हळदी कुंकवाचे बोटं लावून घेतलेले आहेत. त्यात एक नाणं आणि एक सुपारी आपल्याला टाकायचं आहे. आणि त्याही व्यतिरिक्त तुम्हाला जर त्या व्यतिरिक्त काही हवं असेल, त्यामध्ये लवंग म्हणा, हळकुंड म्हणा, तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता त्यावर विड्याचे पाने आपण ठेवून घेणार आहोत. विड्याची 5 पाने ठेवल्यानंतर बघा अशा पद्धतीने मी पानं ठेवून घेतलेली आहे. आता इथेच तुम्ही चूक करता. इथे ठेवल्यानंतर जर आपण डिश ठेवली आणि त्या डिशमध्ये जर देवीचा टाक ठेवला, तर मला सांगा तुम्ही या घटामध्ये पाणी कसं काय टाकणार? मग हे होऊ नये म्हणून आपल्याला एक साधी छोटी किंवा मोठी तुमची जी इच्छा असेल ती डिश आपल्याला यावर ठेवायची आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटीशी पंती किंवा कुठलाही जो अवेलेबल असेल तो दिवा आपल्याला त्यावर तेवत ठेवायचा आहे. तुम्ही कधी लावा, सकाळ संध्याकाळ लावला तरीही चालेल. पण ज्या वेळेला तुम्ही पाणी टाकायला जाल या हिशोबात तुम्ही उचलून घ्याल, पाणी टाकाल, पुन्हा डिश अशा पद्धतीने त्याच्यावर जाईल. आणि जर तुमची इच्छा नसेल, बाकी तुम्हाला कळस दुसरीकडे मांडायचा नसेल, तर तुम्ही याच्यावरती नारळ ठेवून असाच्या असा घट मांडला तरी चालेल, काहीच हरकत नाही. पण पाणी वगैरे टाकण्यासाठी तुम्हाला हे होऊ नये किंवा नारळ पुन्हा पुन्हा उचललं जाऊ नये म्हणून मी सगळ्यात सोपी गोष्ट सांगितलेली आहे. आता तिथे जागा स्वच्छ करून आपल्याला जे काही आहे ते सामान सगळं ठेवून घ्यायचं आहे. बघा हे जे देवीचं मी साजाचं सामान आणलेलं आहे हे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. हे एखाद्या छोट्या डिशमध्ये काढलं तरीही चालेल, मोठ्या डिशमध्ये ठेवलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही. आता आपल्याला ताक ठेवण्यासाठी पानं रचून घ्यायची आहेत. बघा 5 पानं आपण ठेवणार आहोत, किंवा तुमच्याकडे शक्य असतील तर 4 ठेवले तरी काहीच हरकत नाही. बघा अशा पद्धतीने आपण फोटोला एकदम जवळ ते पानं ठेवून जे अर्धे आपले फोटो व्यवस्थित त्याच्यावर टेकले जातील. बघा अशा पद्धतीने मी सगळे टाक इथे ठेवून घेणार आहे. अशा पद्धतीने ही झाली 5 टाक आपले. आता यांना सुद्धा आपण गंध, फूल, अक्षता वाहून घेणार आहोत अशा पद्धतीने. आता मैत्रिणींनो, जर तुम्हाला हवं असेल, जर तुम्हाला डिश इथे ठेवायची नसेल किंवा तुमच्या परंपरेनुसार जर तुम्ही नारळच घटामध्ये मांडत असाल, तर बघा अशा हिशोबाने सुद्धा तुम्ही घट ठेवू शकता.
बघा अशा पद्धतीने, आणि त्यावर तुम्हाला फूल वगैरे काय ठेवायचं असेल ते असा सुद्धा घट अतिशय साध्या पद्धतीने मांडला जातो. इथे घट आहे बघा, आणि इथे पानं ठेवलेली आहेत, इथे आपण नारळ ठेवून घेतलेला आहे. नारळावर अगदी छोटंसं फूल जाईल. अशा पद्धतीने सुद्धा आपण घटाची स्थापना करू शकतो. पण जर तुम्हाला हे हवं नसेल तर याच्यावर तुम्ही साधी डिश ठेवून द्या, आणि जो कळस आपण भरतो आहे नारळाचा, तुम्ही म्हणणार ताई कळस कुठे भरायचा आहे, कळससुद्धा भरून ठेवलेला आहे, आणि तो सुद्धा बघा अशा पद्धतीने सजवून घेतलेला आहे. बघा साडी वगैरे सगळी त्याला आपण अतिशय सुंदर पद्धतीने कळसाचं सुद्धा डेकोरेशन केलेलं आहे. बघा अशा पद्धतीने जर नववधू असेल, ज्यांचं लग्न नवीन झालेलं असेल, त्यांची पहिली नवरात्र असेल, तर त्या मुलीने ओटी भरण्यासाठी पीस न ठेवता किंवा खण न ठेवता अख्खी साडी ठेवायची आहे, आणि त्या साडीवरती आपलं जे साजाचं सामान आपण आणलेलं आहे, काजळ असेल, कुंकवाची डबी असेल, जोडवे असतील, आरशी असेल, त्यात अजून काय काय मिळतं, मंगळसूत्र असेल, तर अशा प्रत्येक वस्तू आणि यापेक्षाही अनेक वेगळ्या वस्तू आपल्याला बघा अशा पद्धतीने देवीसाठी घेऊन यायच्या आहेत. आणि ओटी भरण्यासाठी मुलीने खोबऱ्याची वाटी शक्यतो महिला ठेवतात, तर ते न ठेवता आपल्याला तिथे नारळ ठेवायचा आहे. ज्याची नवरात्र पहिली असेल त्या मुलीने शक्यतो इथे ओटी भरण्यासाठी नारळ ठेवावं. बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण घटस्थापना करायची आहे. बघा अशा पद्धतीने सगळ्या वस्तू मी इथे मांडून घेतलेल्या आहे. त्यानंतर आता येतील म्हणजे 5 फळं. आता माझ्याकडे 2 अवेलेबल होते म्हणून मी 2च ठेवलेले आहे, पण तुम्हाला शक्य असेल तर आपल्याला शक्यतो घटस्थापना करताना पूर्ण 5 फळं ठेवायचे आहेत. केळी, मोसंबी काय तुमच्याकडे असेल नसेल ते सगळे. त्यानंतर जे आपण पूजेमध्ये सामान येतं बघा, हळकुंड, बदाम, खारीक, खोबरं, ते सुद्धा आपल्याला इथे एक नागिणीचं पान ठेवून इथे सुद्धा त्याची मांडणी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला घटस्थापना करायची आहे. बघा अतिशय सुंदर प्रकारे आपली घटस्थापना इथे झालेली आहे. बघा अशा पद्धतीने. पण जर तुम्ही हा मुखवटा सजवला असाल तर प्लीज घटावर नारळ ठेवू नका, फक्त डिश ठेवा आणि त्या डिशवरती एक छोटा दिवा ठेवा. पण जर तुम्ही कलश मांडलेला नसेल किंवा त्याची सजावट केली नसेल तर अशा पद्धतीचाच घट तुम्हाला मांडायचा आहे. 2 ठिकाणी नारळ ठेवायचं नाही आहे, कुठल्याही एकाच ठिकाणी नारळ आपल्याला ठेवायचा आहे. आणि ही जी पद्धत आहे घटाची, ही पारंपरिक पद्धत आहे, खूप जुनी पद्धत आहे. जुने लोक अशाच पद्धतीने घट मांडतात. पण जर शक्य नसेल तुम्हाला तर अशा पद्धतीने मुखवटासुद्धा तुम्ही सजवू शकता कळसाचा, आणि त्यावर फक्त डिश ठेवून एक दिवा लावू शकता. बघा तुम्हाला जी सोयीस्कर पटेल तशी घटस्थापना करा, आणि तिचे फोटो मला कमेंटद्वारे नक्की कळवा, किंवा ती कशी झाली हे सुद्धा मला सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या पण महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.